सुप्रभात बघणाऱ्यांनो. तर जेवायला बसलोय आणि मुळ्याच्या शेंगाची भाजी. आता कसला मुळा ती मला माहीत नाही. आणि तोंडी लावायला बीट गाजर पण आहे. तर जेवण करूया आणि भेटूया गावात. ओके. तर खरंच काय मुळ्याची भाजी एक नंबर लागली. तर मम्मीनं गरम गरम मुगाची मटकी दिली. तर मम्मी म्हणते कशी झाली खाऊन सांग म्हणून. मम्मी भारी झाली की. तर बघणाऱ्यांना बघू शकता किरणनं त्या मुलीसाठी अंगठी घेतली. तर किरण अंगठी कसली दाखव. वाव ब्युटिफुल. पिळ्याची अंगठी केली का? यामध्ये आपण परत चेंजेस करू शकतो ना. हां छान केली आहे बरं. किती ग्रामची? किती ग्रामची असेल? 2 ग्राम. वाव छान. पॅक करा. तर हिरा अंगठी कधी घेऊन देणार आहे मला तू किरण? मला वाटतं तू मला घेऊन देशील कारण लवकर तुझं चॅनल मोनिटाईज होईल. धन्यवाद किरण. ओके. 3 hours later. तर बघणाऱ्यांना बघू शकता जेवायला बसलोय आणि लय दिवसातनं भात तेल चटणी खाणार आहे आपण. वांग्याचं कालवण आहे. चपाती अर्धीभर खाऊ आज. का बरं योगेशचं 2-3 वडापाव खाऊन आलो आहे आता मस्तपैकी. काय करू मी कंट्रोलच होय ना. जेवणच कंट्रोल आहे ना. मला खाणंच कंट्रोल होय ना. काय ना काय खातोय सारखं. मला काय करू. लॉगमध्ये टाका लागते रिॲलिटी काय असेल तर कंट्रोल तर करायला लागणार आहे. करूया. आणि एक पाळणा फिरायला लागला यात्रेतला. तर चालत चालत जाऊया. जरा एन्जॉय करू थोडा. काय काय चालू झाले बघूया. ओके. तर यात्रेत गेलतो ना आता चालत चालत. तर मित्र कंपनी, मोठी माणसं, वडीलधारी माणसं. तर काय एकटा फिरायला लागलाय असं तसं नाही का. तुम्ही ओळखत नसाल तर मी तर ओळखतोय. किंवा पोरं पण नाही का व्लॉग बनव असं तसं. मोटिवेट झालो नाही का मी. तर मजा येईल नाही का उद्यापासून. तर बाद झालं चालायचं. जाऊया आता घरी. ओके. तर चैतू माझा जीवलग जीवाचा दोस्त. अरे उलट काय चाललं लागलं. माझा आवडतो थंपास प्यायला लागलेला आहे. थंपास. थंपास अरे त्याला नीट लोगो दाखव की. थंपास लोग म्हण. थंपास. थंपास. ओके. तर आजच्या लॉगमध्ये काहीच खास नाही. आणि मला स्वतःला वाईट वाटायला लागलं आता क्लिप्स बघून. काहीच कंटेंट नाही. काहीच एफर्ट्स दिले नाहीत मी ब्लॉगसाठी. तर आठवड्यातनं एखादा दिवस असा डाऊनरचा जातोयच. आणि मी दत्ताला सुद्धा गेलो नाही गुरुवार असं. आता खंत वाटायला लागली त्याची मला. आज नक्की काय झालं तर मी सांगू शकणार नाही कारण मलाच माहीत नाही. पण मोबाईलच हातात घेऊ वाटत नव्हता नाही का. गावात पण गेलतो किरण बरोबर. त्यानंतर पण पप्पू त्यांची मीटिंग चालू होती त्यामुळे काय लॉक करू शकलो नाही. गावात फिरलो पण तिथं पण असा डाऊनरच फील येत होता. त्यामुळं कदाचित लॉग बनवला नसेल. आणि आजचा लॉग मी सोडणारच नव्हतो पण कन्सिस्टंट राहण्यासाठी करावं लागेल मला. आज काय केलं नाही रे बाबा. आज काय केलं नाही. आज काहीच केलं नाही. करूच वाटलं नाही. लॉगच पण वाटलं नाही मला आज. मोबाईलच काढू वाटत नाही असं. कोणतं म्हटलं ना मग आठवतोय लॉग काढायला पाहिलं होता असं. आता मग अशा पण यात्रेत गेलतो. सॅगी असं. परत पप्पाचे मित्र म्हणले. एकतर काका म्हणलं त्यांच्या फॅमिली बरोबर आलं होतं आणि मी एकटाच होतो. चालत फिरत होतो. आणि त्यांनी म्हणली तुम्ही मला ओळखलं नसेल पण मी तुम्हाला रोज बघतोय काय. हातात हात दिला. आणि त्यांची फॅमिली असल्यामुळे जास्त काय बोललो नाही मी. लगेच आलो मी. मोटिवेट झालो ना मी. तेव्हा काढायला पाहिजे होतं. हां. आणि दुकानदार आपले ओळखी सगळी. लॉग बनव असं तसं. काढलं नाही रे. ॲक्टिव्हनेसच नाही. करायचं राहतात रोज टाकायचं म्हणलं करावं लागतं. आळसपणा जी येते ना कधी कधी तेच इग्नोर करतो आळस. म्हणजे ॲक्टिव्हनेस वाढत. तुला फोन काढायचा आळस येते मेन. हां. अजून काय करू रे पप्पा. हेच करावं लागते तुला का. कुठं जाईल तिथे व्हिडिओज काढावं लागते.
सौरभ जोशी व्हायला लागते आता. सौरभ जोशी घरातल्या घरात फक्त व्हिडिओ बनवतो. हां बनवतो. तरी पण 10 मिनटं 12 मिनटं व्हिडिओ बनवते ती. आपण गावभर हिंडतोय, घरी घरी पण असतोय, तरी पण कंटेंट असं येत नाही, नाही का? मला ते कालचं ब्लॉग लय हसलो लाग. कालच्या ब्लॉगला ना मला पण अक्षय भाईचा फोन आला. ती राहते सचिन का कोण आहे ती चैत्या. आता पण गाठ पडले, आता पण होती चालायला. थँक्यू. चालते मग आजच्यासाठी माफ करा. भेटू उद्या सकाळी 8 वाजता. चला आता बाय बाय टाटा. ओके. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट.